नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात दैनिक लोकमतच्या नंदुरबार आवृत्तीचा 27वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित होते। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, दैनिक लोकमतचे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्यात विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववारांचा गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला। दैनिक लोकमतने 27 वर्षांच्या कार्यकाळात पारदर्शकपणे पत्रकारिता केली असून सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना समान न्याय दिला आहे। जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्ह्याच्या विकासात लोकमतचे सर्वाधिक योगदान आहे असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले। वर्धापन दिन सोहळ्याला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नंदुरबार आवृत्ती प्रमुख रमाकांत पाटील आणि व्यवस्थापक गौरव रस्तोगी यांना शुभेच्छा दिल्या। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक एकत्र आल्यानं हा स्नेह मेळावा सर्वांसाठी पर्वणी ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैनिक लोकमतच्या जिल्ह्यातील प्रतिनिधींनी परिश्रम घेतले। आपण साजरा करत आहोत। या ठिकाणी आपण सर्व जणांना खूप आनंद झाला। सर्वांचे मनापासून स्वागत। लोकमत आणि नंदुरबारची नाळ ही सुरुवातीपासून जुळली आहे। या भागाचे सर्व प्रश्न, इथले समस्या, सांस्कृतिक जडणघडण, इथला इतिहास, वारसा या सर्वांची लोकमत एकरूप होऊन लोकमत 27 वर्षे गेली काम करत आहे आणि म्हणूनच आज जिल्ह्यात नेहमी सुरुवातीपासून लोकमत नंबर 1 चे दैनिक ठरले आहे। महाराष्ट्रात तर आहेतच, पण या जिल्ह्यातही लोकमतने वाचकाचे सर्वोत्तम उच्चांक गाठला आहे आणि 1 नंबरचे दैनिक म्हणून कायम आपले स्थान बळकट केले आहे।